मोठी बातमी आहे सट्टा बाजारातून। एक्झिट पोल्स प्रमाणेच सट्टा बाजारात देखील महायुतीलाच पसंती असल्याचं दिसून आलेलं आहे। महायुतीला 142 ते 158 जागा मिळण्याचा सट्टा बाजाराचा अंदाज आहे। महाविकास आघाडीला 120 ते 128 जागांचा सट्टा बाजाराचा अंदाज आहे। या सट्टा बाजारामध्ये महायुतीवरती 40 पैसे तर महाविकास आघाडीवर 2 रुपयांची बोली लागलेली आहे। गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। गणेश, एक्झिट पोलचे आकडे आपण बघितले आणि आता सट्टा बाजारातले आकडे सुद्धा महायुतीच्याच फेवर मध्ये असल्याचं दिसतंय। काय नेमकं चित्र आहे? बरोबर अमोल, आणि सट्टा बाजार हा भारतातून वेगवेगळ्या राज्यातून चालवला जातो। प्रामुख्याने राजकोटचा एक सट्टा बाजार असतो, भोपाळ इंदोरचा एक सट्टा बाजार असतो, तर फलोदीचा एक सट्टा बाजार असतो। तर असे वेगवेगळे सट्ट्याच्या लाईन्स असतात जिथं सट्टा घेतला जातो किंवा खेळला जातो। तर सगळ्याच सट्टा बाजारामध्ये आपण पाहिलंय तर महायुतीचं सरकार येत आहे असा बुकीज आणि या सट्टा बाजारातील लोकांचं म्हणणं आहे। जसे त्या आकडेवारी सांगितले, ज्यामध्ये फलोदी सट्टा बाजाराचा आजचा भाव युतीसाठी 40 पैसे आहे आणि आघाडीसाठी 2 रुपये। तसाच त्यांचे आकडेवारी त्यांचा पोल जर पाहिला तर 42 ते 158 असा त्यांनी महायुतीच्या बाजूने कल दिलेला आहे। तर महाविकास आघाडीसाठी 120 ते 128 असे नंबर्स त्यांनी दिले आहेत। तर राजकोट आणि इंदोर सट्टा बाजारकडनं देखील आता आकडे येत आहेत। 151, 153 एनडीए म्हणजेच महायुतीला 151, 153 आहे आणि भाजप महाराष्ट्राला त्यामधील 151, 153 पैकी 92 ते 94 अशा जागा इंदोर आणि राजकोटच्या सट्टा बाजारातनं नंबर्स दिले जात आहेत। मग यामध्ये एकंदरीत पाहिला गेलं तर या सट्टा बाजाराचं देखील एक्झिट पोल नुसार आकलन किंवा त्यांचा अंदाज समोर येतोय आणि यांचंही म्हणणं आहे की महायुतीचं सरकार बसतंय आणि सरकार पुन्हा रिटर्न होते इथे म्हणून। निश्चित अपडेट तुमच्याकडून घेत राहू गणेश, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।